पेज नंबर 23. तर 22वरील आपण मुन्नूचे मॅथ हे स्टार्ट केलं होतं. आता आपल्याला पेज नंबर 23वर जे राहिलेलं अर्धवट गणित आहे ते आपल्याला कंप्लीट करायचे. लक्ष द्या, मी जे रीड करते ते. तर पेज नंबर 23वर जे दिलेलं आहे मुन्नूचे मॅथ पाहायचे. सी नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये मी काय वाचते ते लक्ष द्यायचे. मुन्नू सॉ सम स्ट्रिंग्स ऑफ. पहा, या ठिकाणी तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलेले मी 22वर ज्या ठिकाणी पिक्चर्स आहेत किंवा अंक आहेत, नंबर्स आहेत, त्याचे स्पेलिंग तुम्हाला तिथं लिहायचे आहेत. बाकी हार्ड काहीच नाही याच्यामध्ये, ठीक आहे. तर पहा, मी ज्या ठिकाणी पिक्चर्स आहेत तिथे थांबते, तुम्हाला त्या ठिकाणी स्पेलिंग लिहायचे. तर मुन्नू सॉ सम स्ट्रिंग्स ऑफ, या ठिकाणी काय आहे, पिक्चर फ्लावर्स आहे, ओके नाही, फुलं आहेत. मग इथं 3 फुलं आहेत, मग 3 लिहायचे का नाही, तर फक्त फ्लावर्स लिहायचे. फ्लॉवर्स काय, मुन्नू सॉ सम स्ट्रिंग्स ऑफ फ्लॉवर्स, FLOWER, yes, flowers in the market. She brought 10 string and counted the flowers in each. मुन्नीने काय केलं, काही फुलांच्या माळा मार्केटमधून विकत आणल्या. she bought 10 strings and count the flower in each. त्यांनी काय केलं, ज्या 10 माळा आणल्या होत्या फुलांच्या त्यातली फुले काउंट करायचं ठरवलं. देअर वेअर, या ठिकाणी आता काय 40 नंबर आहे, ओके नाही, मग तिथे तुम्हाला स्पेलिंग घ्यायचं. देअर वेअर 40 फ्लॉवर्स इन द 7 स्ट्रिंग्स. परत थांबले तिथं काय येईल, 44 आहे, मग त्याचं स्पेलिंग तुम्हाला तिथं लिहायचे. 44 फ्लॉवर्स इन 2 स्ट्रिंग्स अँड 36चं पण स्पेलिंग लिहायचे तिथं. 36 इन द लास्ट स्ट्रिंग्स. शेवटच्या माळामध्ये 36 फ्लॉवर्स होते, ओके नाही. तर पहा, देअर आर 400, इथं 400चं स्पेलिंग लिहायचं. 400 फ्लॉवर्स इन ऑल, शी सेड इज द राईट. तर अशा प्रकारे त्याने काय केलं, या स्ट्रिंग्समधले फ्लॉवर्स मोजले. तर किती झाले, 400. तर तो विचारतो हे बरोबर आहे का, बरोबर आहे की नाही, तुम्ही सुद्धा काउंट करू शकता. आता या ठिकाणी दिलं आहे 40 फ्लॉवरच्या किती माळा होत्या, 7. 44च्या किती होत्या स्ट्रिंग्स, 2 होत्या. 36च्या किती होत्या, 36 लास्ट स्ट्रिंग्स, एका शेवटच्या माळेमध्ये फक्त 36 होते. तर मग अशा प्रकारे तुम्ही काउंट करा आणि आन्सर काढा. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हे मुन्नूचं मॅथ आहे. आलं लक्षात. तर 22वर जे आहेत ते तुम्ही लिहून काढलेच असतील, पण 23वरला आता तुम्हाला लिहायचं आहे व्यवस्थित. ज्या ठिकाणी नंबर आहे त्या ठिकाणी त्याचे स्पेलिंग्स लिहायचे आहेत. तर बघा खालचा क्वेश्चन, मेक अ लिस्ट ऑफ ॲज मेनी थिंग्स ॲज यू कॅन युजिंग द टेबल बिलो. या ठिकाणी जो टेबल दिलेला आहे त्याचे काय करायचे, वाक्य बनवायचे. या टेबलवर जे शब्द दिलेले आहेत, या ठिकाणी किती हे दिलेले आहेत बघा. टेबलमध्ये 1 2 3 4 कॉलम दिले, त्यातला प्रत्येक एक याच्यामधला शब्द घ्यायचा आहे आणि वाक्य बनवायचं आहे. खाली दिलं आहे, मेक अ शॉपिंग लिस्ट दॅट हॅज 10 थिंग इन इट. तर तुम्हाला काय करायचे, शॉपिंग लिस्ट बनवायची आहे, यातले काही शब्द आणि वाक्य बनवून. आले लक्षात. तर मी 2-3 वाक्य सांगते, लक्ष देऊन ऐकायचे. तर या ठिकाणी अ पॅकेट, या ठिकाणी यातला एक घेतला कॉलममधला, अ पॅकेट ऑफ कॅन्डल्स, कुठलंही घेऊ शकता तुम्ही. नंतर अ 2 बंच ऑफ, बंच कशाचा असतो, फ्लावर्सचा, मग अ 2 बंच ऑफ फ्लावर्स. अ 5 सॅक्स ऑफ, कशाचे येईल इथं आता, सॅक्स कशाचं असते, फ्लोअर, ओके नाही. फ्लोअर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पीठ. तर अशा प्रकारे हे असे वाक्य बनवायचे आहेत आणि
तुम्हाला वाक्य तयार करून लिहायचे आहेत आणि शॉपिंग लिस्ट पण तयार करायची आहे. अशा प्रकारे हे वाक्य बनवून लिहायचे आहेत. ठीक आहे, लक्षात आलं आहे तुमच्या? आणि याचे अर्थ पण तुम्हाला माहितीच आहेत. तर मी काही हार्ड वर्ड यातले सांगते. पहा, मॅथ म्हणजे गणित. पॅराग्राफ, परिच्छेद. रेडी, तयार. नीड, गरज असणे. हाफ, अर्धा. पोटॅटोज, बटाटे. टोमॅटो, टमाटे. लेमन, लिंबू. पीस, तुकडा. जिंजर, आलं. अद्रक, चिली, मिरच्या. बॅग, पिशवी. बी केअरफुल, काळजी घे. ब्रॉट म्हणजे आणले. नेव्हर माइंड, काही हरकत नाही. अंकल म्हणजे मामा किंवा काका. पॅकेट, पुडा. बिस्किट, माहिती आहे तुम्हाला बिस्किट म्हणजे बिस्किट. कट, कापणे. लेफ्ट, उरले किंवा शिल्लक असणे. सॉ, पाहिली. लास्ट, शेवटचे. लंप म्हणजे गोळा. कॅन्डल्स, मेणबत्त्या. शुगर, साखर. बटर, लोणी. फ्लोअर, पीठ. रिबिन, फीत. शॉपिंग लिस्ट म्हणजे खरेदीची यादी, जी की आपले आईबाप घरामध्ये करत असतात. ती लिस्ट वाचायची आणि इंग्लिशमध्ये तुम्ही बनवायचा प्रयत्न करायचा आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं आहे? तर आज आपण इथं थांबू. ओके.